त्वरदादीच चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये. नमोसुजिनवान नमोसु. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला सांगत होते की सम्यक दर्शन जी आराधना, सम्यक आराधना आहे, सम्यक दर्शन आराधना, त्याचे अतिचार सकाळी सांगितले होते आणि त्याचबरोबर सम्यक्त्वाला शुद्ध करणारे गुण कोणते आहेत हे सांगितलेले. एका अपेक्षेने 4 गुण सांगितलेले आणि दुसऱ्या अपेक्षेनं 8 गुण सांगितले होते. जे सम्यक्त्वाचे 8 गुण आहेत त्यांनाच आचार्य भगवंतांनी सांगितलं होतं आणि त्याला सम्यक्त्वाचे 8 अंगसुद्धा म्हटले जाते की याचं कथन सकाळच्या भागामध्ये केलं होतं. आणि त्यानंतर आचार्य भगवंतांनी सम्यक दर्शनाचा विनय काय आहे हे सांगितलं होतं. म्हणजे सम्यक दर्शनाचा विनय कसा करायचा, याच्यामध्ये 5 परमेश्वरांची आराधना करणे, त्यांची पूजा आदी करणे किंवा चतुर्विधी संघ, श्रुतज्ञान आणि आपल्यापेक्षा तपानं आणि ज्ञानानं कोण जास्त वाढ आहे त्यांची पूजा, त्यांची आराधना, त्यांचा सत्कार, त्यांची भक्ती, त्यांचे यशोगान करणे आणि धर्मात्मा व्यक्तीचे जे दोष आहेत ते प्रकट करायचे नाहीत हे एक सांगितलं होतं. याला आचार्य भगवंतांनी दर्शन विनय संक्षेपाने म्हटलं होतं. हे सकाळच्या चर्चेमध्ये, सकाळच्या चर्चेमधले आपला थोडा गुण राहिला आहे. त्यानंतर आचार्य भगवंतांनी भक्ती कुणाला म्हटलं जाते हे शिवकुटी स्वामींनी भगवती आराधना ग्रंथामध्ये जे सांगितले, अरहंतादी गुणानुरूप भक्ती या सूत्राद्वारे आपल्याला सगळं सांगितलं होतं की त्यांची भक्ती काय आहे, त्याची कशा पद्धतीने केली जाते, काय विशिष्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. आणि त्यानंतर आचार्य भगवान आता एका प्रश्नाच्या माध्यमातून आणि आपल्याला सांगल्यात की यशोगान किनकावर कैसे किया जाता है, म्हणजे यश कुणाचं केले जाते आणि कसं केले जाते हे सांगायल्यात. पहिले सांगतात अरहंत देव 18 दोषे से रहित वीतराग सर्वज्ञ हितोपदेशी होते हैं. इस प्रकार विद्वानों की सभा में अरहंत के गुणों का महात्मा बताकर उनका यशोगान करना. यशोगान कुणाचं होतं आहे, जे 18 दोषांना रहित आहेत, अरिहंत देव आहेत, जे देवादी देव आहेत, वीतराग सर्वज्ञ हितोपदेशी आहेत, विद्वानांच्या सभेमध्ये अरिहंतांच्या गुणांचं महात्म्य सांगून त्यांचं यशोगान करणे, याला यशोगान करणे म्हणतात. आणि पुढं म्हणतात कर्मरूपी लेप को जला डालने से उत्पन्न हुए निश्चल स्वास्थ्य से युक्त और अनंतानंत कालपर्यंत अनंत ज्ञान रूप सुख से संतृप्त सिद्ध होते हैं. इस प्रकार सिद्धों का महात्मा प्रकट करना उनका यशोगान है. सिद्धांचं महात्मा कसं, ज्यांनी कर्मरूपी जो लेप आहे तो पूर्णपणे जाळून टाकलेला आहे आणि निश्चल असं स्वास्थ्ययुक्त अनंत कालपर्यंत अनंत ज्ञानरूप सुखाची प्राप्ती ज्यांनी करून घेतलेली आहे आणि ज्याला पारलौकिक सुख म्हटलं जाते. इंद्रिय सुख वेगळं आहे, सांसारिक सुख वेगळं आहे आणि पारलौकिक सुख वेगळं आहे. हे 3 सुखाचे प्रकार आहेत. त्यामध्ये जे पारलौकिक सुख आहे, जे पारलौकिक सुखाला ज्यांनी प्राप्त केलेलं आहे त्यांचं नाही वेगवेगळ्या पंडितांच्या, विद्वानांच्या किंवा वेगवेगळ्या माणसांच्या सभेमध्ये नाही त्यांचं गुणगान प्रकट करणे हे त्यांचं यशोगान म्हटलेलं आहे सिद्धांचं. हे आचार्य भगवंतांनी सांगितले. पुढे म्हणतात जैसे अपने पुत्र सदृश व्यक्ति का दिखना पुत्र की स्मृति का निमित्त है, उसी प्रकार अरहंत आदि के प्रतिबिंब भी त्रैलोक्य के चूड़ामणि वीतराग अरहंत देव की स्मृति अर्थात भव्य जीव को शुभोपयोग के निमित्त है, क्योंकि बाह्य द्रव्य के अवलंबन से शुभाशुभ परिणाम होते हैं. इथं काय सांगितले बघा, ज्याप्रमाणे आपला कोणी पुत्र असेल आणि त्याच्यासारखा दिसणारा दुसऱ्याचा पुत्र असेल तर त्या पुत्राची जशी आठवण होते तसं जे अरहंत आहे त्या अरहंताची प्रतिमा बघितल्यानंतर अरहंतांची आठवण होते आणि त्याच्यामुळं त्याचं अवलंबन घेतल्यामुळं 3 लोकांमध्ये जे चूडामणी वीतराग अरहंत देव आहेत त्यांची स्मृती आम्हाने होते भव्य जीवाना. म्हणून शुभ उपयोग निमित्त म्हणून का नाही त्यांचा अवलंब घेऊन ते शुभ परिणामाला कारणभूत होणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. पुढे सांगतात अरिहंत सिद्ध परमेश्वर की गुणों का यह स्मरण नवीन अशुभ प्रकृति के आसरों को रोकने में, नवीन शुभ कर्म के बंद में, बंदे हुए शुभ कर्म के अनुभाग की वृद्धि में और पूर्वबद्ध अशुभ प्रकृति समूह के अनुभाग को कम करने में समर्थ होता है. अतः समस्त इष्ट पुरुषार्थ की सिद्धि के कारणभूत जिनेन्द्र के प्रतिबिंबों की उपासना करना चाहिए. इस प्रकार जिन प्रतिबिंबों की महत्ता का प्रकाशन करना चैत्य यशोगान है. पहिला काय सांगितलं, अरिहंत सिद्ध सांगितलं आणि त्यानंतर आता सांगायला चैत्य यशोगान. चैत्य यशोगान म्हणजे काय,
जे अर्हंत सिद्ध परमेष्ठींच्या गुणांचं स्मरण नवीन अशुभ प्रकृतीचा आश्रव थांबवण्यासाठी कारणभूत आहे आणि नवीन शुभ कर्म बंधाच्या कणे कारणाला कारणभूत आहे आणि त्याच्यापुढं बांधलेलं जे कणे अशुभ कर्म असेल, बांधलेलं अशुभ कर्म ते काढून टाकण्यासाठी कारणभूत आहे आणि जे बांधलेलं शुभ कर्म आहे त्याच्या अनुभवाची वृद्धी करण्यासाठी कारणभूत आहे. त्याची वृद्धी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि पूर्वबद्ध अशुभ जी प्रकृती आहे त्याचा अनुभाग कम करण्यासाठी समर्थ असते. म्हणून अशा इष्ट जी पुरुषार्थाची सिद्धी आहे त्याच्यासाठी कारणभूत काय आहे, जिनेंद्र भगवंतांची प्रतिबिंब आहे त्याची उपासना आपण केली पाहिजे हे सांगाल्यात. आणि त्यांची उपासना करणे याचा अर्थ आहे चैत्याचं यशोगान. यशोगान कुणाकुणाचं करायचं हे सांगायला आणि कसं करायचं हे सांगायलात. म्हणून ते सांगायला तर चैत्याचं यशोगान असं केलं जाते. एक गोष्ट लक्षात घ्या, त्या चैत्याचं यशोगान करायचं आहे स्वतः बसवलं तर लई पुण्य आहे. बसवलेल्याची सेवा करणे मीडियम मध्यम, लई पुण्यापेक्षा मध्यम आहे. आणि आम्ही त्याचं सेवा शुश्रूषा करत नाही किंवा नुसतं आम्ही जाऊन आराधना करतोय किंवा भक्ती करतोय. हे 3 टप्पे झाले, उत्कृष्ट, मध्यम आणि जगान. हे मी सांगितलं. तर यशोगान अशा पद्धतीने ह्या तिन्ही चैत्यांचं जर केलं तर आमच्या जीवनामध्ये सुद्धा जे आमचा कर्म आहे तर कर्म निर्जरा करायला कारणभूत होणार आहे. त्याच्यावरून जो कर्मबंध झालेला आहे तो कर्मबंध निर्जरा करायला तर कारणभूत होणार आहे आणि संचित जे सातिशय पुण्य आहे ते मिळवून द्यायला सुद्धा कारणभूत होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याच्या पुढे जाऊन म्हणून त्या चैत्यांची उपासना, प्रतिबिंबांची, जिनेंद्र भगवंतांच्या प्रतिबिंबाची उपासना करायला कुणाला? हां, आम्हाला बी करायला पाहिजे. आम्ही बी करतोय सोडा. कारण की आम्ही यशोगान कशा पद्धतीने करतोय, कारण की आमच्याकडं भक्ती पूजा, आमच्याकडं भाव आहे, भावपूजा आहे, भावभक्ती आहे. आम्ही 3 टाईम की नाही वंदना करतोय. 3 टाईमची वंदन आहे की आम्हाला पौराणिक वंदन आहे, माध्यानिक वंदन आहे आणि अपराणिक वंदन आहे. ह्या 3 वंदनं करतोय ते यशोगानच आहे. चैत्याचं यशोगान आहे, साक्षात अर्हंताचं बी यशोगान आहे, सिद्धांचं बी यशोगान आहे आणि त्याच्याबरोबर पंचपरमेश्वरचे यशोगान आहे आणि त्याचबरोबर त्या चैत्याचं बी यशोगान त्यात आहे ना. कारण की सकाळच्या सत्रामध्ये लघुचैत्य भक्ती आणि पंचमहावृत्ती म्हणायला लागते. मग भक्ती असली की त्या दिवशी म्हटलं जात नाही. दुपारच्या सत्रामध्ये ज्यावेळी इर्यापत भक्ती म्हटली जाते ती भक्ती म्हटल्यानंतर लघुचैत्य भक्ती आणि पंचमहावृत्ती म्हणली जाते. ती दुपारचे यशोगान झालं. आणि संध्याकाळचं यशोगान काय, संध्याकाळ सत्रामध्ये ज्यावेळी प्रतिक्रमण म्हणतोय त्या प्रतिक्रमण झाल्या की नाही लघुचैत्य भक्ती आणि पंचमहावृत्ती म्हणली जाते. ही 3 टाईम आमचं यशोगान चालू आहे. चालू आहे नाही माताजी? होय, इर्यापत बी करायला पाहिजे की. आता पुढच्या याच्यामध्ये सांगतात श्रुताचं यशोगान कसं करायचं, हे बी महत्वाचं आहे. हां, तर श्रुताचं यशोगान कसं करायचं हे सांगायला आचार्य भगवान. श्रुत ज्ञान केवल ज्ञान सदृश जीवादी द्रव्यों का यथार्थ स्वरूप बताने में समर्थ है. श्रुताचं जे ज्ञान आहे ते केवल ज्ञान सदृश, केवल ज्ञानाच्या बरोबर केवल ज्ञानसारखं नाही, त्याच्या सदृश जीवादी द्रव्यांचं यथार्थ स्वरूप सांगणार आहे म्हणून सांगितलं आणि ते सांगण्यामध्ये समर्थ आहे. कर्मरूपी ताप को नष्ट करने के लिए शीतल जल के समान है. आणि कर्मरूपी जो ताप आहे तो ताप नष्ट करण्यासाठी शीतल जल जसं काम करते. आता सगळ्यात जास्त लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील तर त्यांना जास्त ताप आला तर काय केलं जाते माहिती आहे तुम्हाला? लहान बाळ असले तर डायरेक्ट का नाही चावीखाली धरलं जाते पाण्याच्या. शीतल जल असते त्या जलाच्या चावीखाली. मोठी माणसं असेल तर त्यांच्याकडे कापडानं नाही थंड पाण्यानं पुसून काढलं जाते जास्त ताप असेल तेव्हा. ही बी एक क्रिया आहे, परंतु तो कुठल्या प्रकारचा ताप आहे हे बी बघायला पाहिजे. ते आयुर्वेदिक ज्ञान पाहिजे त्याला. त्यामुळे या गोष्टी केल्या जातात. त्यामुळं सांगितले जसं ते कर्मरूपी तापाला नाश करण्यासाठी शीतल जलाप्रमाणे आहे श्रुत ज्ञान. परत सांगतात शुभ ध्यान रूपी चंदन के लिए मलय पर्वत के समान है. मग शुभ ध्यान रूपी चंदनासाठी मलय पर्वत, त्या मलय पर्वत सगळे चंदनाची झाड आहे म्हणून म्हणलेलं आहे इथं. शिष्यजनों के लिए द्वारा अंतकरण से प्रातिनीय. आणि जे शिष्य असतील त्या शिष्यांना अंतकरणपूर्वक प्रातिनीय आहे. ते काय श्रुत जिनवानी आम्हाला प्रातिनिध्यच आहे कारण त्याची आराधना आम्ही करतोय. ते लवकरात लवकर प्राप्त करण्याचा पुरुषार्थ आम्ही करलोय. अशुभ आश्रव को रोखने में सक्षम है. आणि अशुभ आश्रव रोखण्यासाठी सगळ्यात सक्षम काय तर श्रुताचं ज्ञान आहे. कारण की आचार्य भगवान कुंदू स्वामींनी काय सांगितले, स्वाध्याय परम तपा.
म्हणजे स्वाध्याय करणे तप आहे. म्हणजे श्रुताचं ज्ञान करून घेण्यासाठी, स्वतःचं ज्ञान वाचण्यासाठी स्वाध्याय तप आहे. आणि आचार्य भगवान उमा स्वामीजी तत्वार सूत्रजी मध्ये काय म्हणतात, तपसाचं निर्जरा. मग स्वाध्याय करणे म्हणजे निर्जरा आहे का नाही. म्हणजे शुभ आश्रव काढण्यासाठी सक्षम आहे, ह्यासाठी म्हटलेलं आहे. पुढे म्हणतात अप्रमादपणा लाने में उद्यमशील है. अप्रमादपणा लाने में उद्यमशील है. अप्रमादपणाने काढून टाकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे हे श्रुत ज्ञान. ज्यांच्याजवळ प्रमाद जास्त होते त्यांनी श्रुताचं ज्ञान आराधना जास्त करा, आणि श्रुताचा अभिनय होते ते पहिला टाळा. खरं सांगाले, मला सांगा, श्रुत प्राप्त करण्यामध्ये, श्रुत घेण्यामध्ये आळस प्रमाद काय येतोय? ज्ञानावरणी कर्माच्या बंधामुळे. ज्ञानावरणीचा कर्माचा बंध कशामुळे झाला आहे? श्रुताचा अभिनय केल्यामुळे. मग आता पहिला आम्हाला काय रोखायचं असेल? जे येणारं कर्म आहे ते तर रोक्या. म्हणजे ज्ञानावरणी कर्म जे बांधलं जाणार आहे ते रोखण्यासाठी पहिला श्रुताचा विनय करायला पाहिजे. रस्त्यानं जाताना सध्या कागद पडला असेल तर त्या कागदावर अक्षर असेल तर पाय द्यायचं नाही. ज्ञानावरणी कर्माचा बंध आहे. फटाकड उडवणे नारायण कर्माचा बंध आहे. दुसऱ्यांना अनुमोदन देणे ज्ञानाचा कर्म आहे. ज्ञानाची जी साधना आहे त्या शास्त्रांचा अभिनय करणे, ज्ञानी लोकांचा अभिनय करणे सुद्धा ज्ञानावरणी कर्माचा बंध आहे का नाही. म्हणून कधी मी आचार्य भगवंतांनी बऱ्याच काही काही गोष्टी शिकवल्यात. म्हणून आम्ही जरी रस्त्यात हॅप्पी न्यू इयर किंवा सुस्वागतम जरी तुम्ही आमच्या स्वागताला लिहिलं असेल त्याच्यावर मी पाय देऊन देत नाही, कडून जातोय. का? कारण की त्या अक्षरावर जरी पाय दिलं तरी ज्ञानावरणी कर्माचा बंध आहे. जी आम्ही बायका कधी चूल पेटवताना पेपराचं कागद, बरोबर आहे, हे ज्ञानावरणी कर्माचा बंध आहेच. आम्हाने जर कोणी समजा कधी कधी हात धुवायला पावडर त्यानं वापरतात, ते जर लिहिलेल्या कागदामध्ये आणले तर मी पावडर घेत नाही, मग मातीनं धुवून. आता खरं मातीनंच धुतोय आम्ही, कारण की ही त्याच्या भानगडीतच काय पडायला नको. जिथं शेतात असेल तिथे शुद्ध माती घेणे सगळ्यात भारी हे. परंतु कधी कधी देतात काय काय जण, मग घेतोय. परंतु काय कुठलं लिहिलेल्या कागदात जर बांधलं असलं तर घेणार आम्ही. आता समजा ती पुढे आमच्यासाठी हात धुवायला आणली आणि त्याच्यावर अक्षर लिहिले ते फेकून दिलं, त्या ज्ञानाचा अभिनय कोणी केला? कुणाच्या माध्यमातून झाला? निमित्त कोण आहे? पावडर कुणाला आणली? म्हणून त्याचा अभिनय करायला पाहिजे. म्हणून सांगले ना हे काय सगळ्या गोष्टी आम्ही करायला नको पाहिजे. अशी सगळ्या प्रकारची ज्ञानाची साधने, ज्ञानाची उपकरणे, ज्ञानाची क्रिया, ज्ञानी जणांचा अभिनय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या ज्ञानावरणी कर्माच्या बंधाला कोणी भविष्यात खुळे होणार. मग खरं सांगालोय, खुळे का होतात? ज्ञानावरणी कर्माचा जास्त बंद झाल्यानंतर ती माणसं खुळे होतात. कायच बुद्धी येत, ज्ञानच येत नाही त्यांच्याजवळ. बरोबर आहे. आता समजा धार्मिक जर अशा धर्मपत्रिका, धार्मिक जरी कारण असेल तर त्याला आचार्य भगवंतांनी 3 कारणं सांगितल्यात. आणि आता 4थं कारण बी पंचम काळाच्या अपेक्षेनं आहे. 3 कारणं काय सांगितल्यात? एक जलसमर्पण, अग्निसमर्पण, भूमिसमर्पण. ह्यात बी विवेक लावायचा. सांगतोय का? ह्यात बी विवेक लावायचा आहे. जलसमर्पण, अग्निसमर्पण, भूमिसमर्पण सांगितलंय शास्त्रामध्ये. परंतु अग्निसमर्पण आणि जलसमर्पणमध्ये जीवांची हिंसा जास्त होत्या, म्हणून भूमिसमर्पण करायचं हे एक कारण आहे. किंवा दुसरं आत्ता कारण आहे, भूमिसमर्पण म्हणजे काय? असा खड्डा की तिथं नांगर लागत नाही एवढा खड्डा खोल काढायचा. त्या सगळ्या ज्या अशा जुन्या पत्रिका, जी जुनी जीर्ण शीर्ण झालेले शास्त्र आहेत ते टाकायचे, त्याच्यावर लोन वगैरे टाकायचं. लोन वगैरे त्या जिनवानीची नाही क्षमायाचने करायची, आरोग्य द्यायचं आणि मग त्याला झाकून टाकायचं. हे करायला पाहिजे. नाही केलं तर ज्ञानावरणी कर्माचा बंध आहे. नाहीतर दुसरं एक आता काय आलंय, रिसायकल पद्धत. रिसायकल पद्धत आचार्य भगवान विद्यासागरांचे एक शिष्य आहेत सागरचे, त्यांचं मला नाव आठवना, त्यांनी एक चालू केले. ते सगळे असे जुने जे कागद आहेत ते रद्दी आहेत नाही ते सगळे मागवून घेतात आणि ते परत आहे तसं रिसायकल पद्धतीनं परत त्याला नाही शास्त्र रूपामध्ये परावर्तित करतात. होय, ही पद्धत बी चांगली आहे. त्यातून नवीन शास्त्र निर्माण झालं तर आणि पुण्यबंध आहे की आम्ही दिलेलं. जलसमर्पण दोष आहे हो. मग जल काही जीव मरणार आहेत ना, त्या जलामध्ये आश्रय राहणारे जीव आहेत. ती जी शाई आहे त्याच्यावर जी अशुद्ध आहे, केमिकल युक्त आहे, त्या शाईमुळे ते जल काही जीवांची हिंसा झाली, ती कुणाला पाप टाकले? कोण? अग्निसमर्पणमध्ये अग्नी काही जीवांची हिंसा तर झाल्याच, त्याच्या पुढे जाऊन का नाही
जे दुसरे वायुकायिक जीव आणि आकाशातले जे जीव आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये धूर जाणे, वायू प्रदूषण हे सगळं बी आहे, ते बी दोषालाच कारण आहे ना. असं ऐकलं. म्हणून भूमी समर्पण आहे ते अहिंसेच्या अपेक्षेनं चांगलं आहे. मी आचार्यांचा विरोध करायला नाही, पहिला हे समजून घ्या. मी तर सांगालोय आचार्यांचा विरोध मी करायला नाही. आचार्याने तिन्ही पर्याय सांगितल्यात, परंतु आपण अहिंसा परमोधराच्या अपेक्षेने एक का लावायचं, त्याच्यामध्ये जीवांची हिंसा होत्या म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या. त्याला जड बांधून एका ठिकाणी जलात सोडला तरी त्यातलं केमिकल शाहीतीनं वर येणार नाही जलात. त्या ज्या जीवांना तोंडात जाणार, डोळ्यात जाणार, उपांगामध्ये जाणार, त्यांना किती त्रास पोहोचणार, काय काय जीव मरणार. असं ऐकलोय म्हणून ऐकलंय मी सांगले की मी तिन्ही पर्याय जलसमर्पण, अग्निसमर्पण, भूमिसमर्पण आहे म्हणलो, परंतु जीवांच्या अहिंसेच्या अपेक्षेनं सगळ्यात कारगर कोणता असेल तर भूमिसमर्पण किंवा रिसायकल पद्धत. रिसायकल पद्धत ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पुढे सांगतात आता काही जण काय सांगतात, एखाद्या त्याच्यात आपण अग्निस्वाह करायचं आणि झाडाच्या तिथे जिथं पाय हे होत नाही तिथं बागेत वगैरे कडेला, झाडाच्या कुंडीत वगैरे कडेला घाला, म्हणजे जिथं पाय लागत नाही तिथं राख. अग्निसमर्पण दिला, परंतु त्यातनं हवा निघली की नाही प्रदूषित. अहिंसेच्या अपेक्षेने मी तिन्ही बी मीच पहिलाच सांगितलं, पहिलाच सांगून आलोय मी. तिन्ही पर्याय ते ग्रंथात सांगितलेले आहेत, आचार्य प्रणितच आहेत. तिन्ही केला तर चालतंय, परंतु आपण प्रत्येक वेळा अहिंसा लावतोय. आपण अहिंसक आहे म्हणून त्यात सगळ्यात जास्त अहिंसक कुठला पर्याय असेल तर भूमी समर्पण करणे सगळ्यात अहिंसक आहे म्हणून मी सांगितलं. मी तिन्ही पर्याय आहेत आचार्यांची, मी सांगावले, स्पष्ट सांगावले. तिन्ही पर्याय हे आचार्यांचेच आहेत, कारण की आचार्यांच्या कुठल्याही वाणीला आपण विरोध करू शकत नाही, ही पहिला गोष्ट. त्यामुळे तिन्ही पर्याय, परंतु अहिंसेच्या अपेक्षेनं सगळ्यात कारगर पर्याय कुठला तर भूमी समर्पण, हे सांगायचं मला. अन्य सभी परोक्ष प्रत्यक्ष ज्ञानों को उत्पन्न करने का बीज एवं सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान तथा सम्यक चारित्र में प्रवर्तन करने वाला है. इस प्रकार श्रुत ज्ञान का महात्म प्रकट करना श्रुत ज्ञान का यशोज्ञान है. यशोगान आहे म्हणून सांगितलंय. म्हणजे यात शेवटच्यात काय सांगितलं, अन्य सभी परोक्ष आणि प्रत्यक्ष म्हणजे लांब न दिसतंय किंवा समक्ष दिसतंय त्या ज्ञानानं उत्पन्न करणारे बीज काय असेल, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र, त्याच्यामध्ये प्रवर्तन करणारे जे आहे त्या सगळ्या श्रुताचं महात्मा प्रकट करणे म्हणजे श्रुत ज्ञानाचं यशोज्ञान आहे म्हणून सांगितलेलं आहे. सगळ्या श्रुताचं यशोगान प्रकट करायचं. जास्तीत जास्त लोक रत्नत्रयमध्ये कशी येतील, जास्तीत जास्त धर्माच्या पाठीमागे कसं लागतील, धर्माचं आराधना कसं करतील, धर्माची श्रुताची आराधना कशी करतील किंवा श्रुताची प्रभावना कशी करतील याच्याकडे लक्ष देणे श्रुत ज्ञानाचं यशोज्ञान आहे म्हणून सांगितलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून पुढे काय म्हणले, इसी प्रकार आचार्य उपाध्याय साधू संघ येऊन धर्मादि का यशोगान करना चाहिए. आता सगळ्यांचं सांगितलं, हे आपण जे बघितलं अरिहंत सिद्ध आणि त्यानंतर चैत्य आणि श्रुत ज्ञान यशोज्ञान, श्रुताचं यशोज्ञान, हे सगळं बघितलं. याच प्रकारे आचार्य उपाध्याय साधू संघ आणि धर्मादीचं यशोगान करायला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. या सगळ्या पद्धतीनं ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून आम्ही चिंतन करणं, जेवढं यशोगान करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे म्हणून सांगितलं आहे. आता पुढे एक आचार्य बघून प्रश्न करल्यात की दोष अवज्ञावर दोष तिरस्क्रिया किसे कहते हैं. आता दोष अवज्ञा आणि दोष तिरस्क्रिया हे शब्द दोन आलते, हे कशाला म्हणतात, कशाला सांगितलेलं आहे, त्याचं उत्तर देतात. मिथ्या दोष नहीं लगाना अर्थात अवर्णवाद नहीं करना दोषावज्ञा का भाव है. इथं काय सांगितले, मिथ्या दोष लावायचे नाहीत आणि अवर्णवाद करायचे नाही. साधूंच्यावर विनाकारण लांछन, ही गोष्ट महत्त्वाची आहे. संघावर विनाकारण लांछन लावणे अवर्णवाद आहे आणि त्यालाच दोषावज्ञा भाव म्हणलेले आहेत. तशी भाव प्रकट करणे आणि करणे, भावाभावामध्ये कर्म बांधणार आहे, लगे फिटणार नाही, ते अवर्णवादाचं लय मोठं आहे. त्यामुळं या गोष्टी करणे याला अवर्णवाद म्हणलेलं आहे. किंतु यदि कोई दोष लगा रहा है तो अपनी योग्यतेनुसार उन दोषों का निराकरण करना दोष तिरस्क्रिया का भाव है. असं कोण दोष लावत असेल तर आपण आपल्या शक्तीनुसार का नाही त्या दोषाला दूर करायचं किंवा त्यांच्यावर लावू नका असं त्या सपोर्टामध्ये जायचं. या गोष्टी करणे म्हणजे दोष तिरस्क्रिया म्हणून भाव आहेत म्हणून सांगितले आहेत. इन दोनों गुण इस प्रकार है. या दोन गुणांना काय, दोषावज्ञा आणि दोष तिरस्क्रिया भाव, हे दोन सांगितले आहेत. त्याचं चिंतन आम्ही करणं आवश्यक आहे. दोष किंवा अवज्ञा, दोष अवज्ञा आणि दोष तिरस्क्रिया कशाला म्हटलेलं आहे, या दोन्हींना सांगितलेलं आहे. अशा कोणत्याही क्रिया करायच्या नाहीत. अशा कोणत्या क्रिया करल्या
आणि कोण करत असेल तिकडं लक्ष न देता आपण आपला धर्म, आपल्या धर्माच्या क्रिया करायच्या. मी कालच सांगितले, परत आलतं, कुणी निंदा अथवा वंदा धर्मप्रवाहाने करणं आमचा धंदा. आचार्य भगवान सन्मती सागर महाराज कायम म्हणायचे, कोण निंदा करा, कोण वंदन करा, धर्मप्रवाहाने करणं आमचा धंदा आहे. आम्ही कशावर काय प्रतिक्रिया देणार नाही, काय नाही. आम्ही जसं आमच्या गुरूंनी शिकवले तसं शांत राहायचं. काय कोण काय तिकडे बघण्याचीच आवश्यकता नाही आम्हाला. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही बी तसं राहिलं तर लई विकल्पातून दूर उचला सांगाले हो. आणि आम्ही जास्त विकल्पात का पडतोय, कोण बोलते तिकडे बघतोय, लक्ष देतोय, ऐकतोय आणि आतमध्ये घेतोय म्हणून विकल्प होतं. घ्यायचंच नाही. आचार्य सन्मती सागर महाराज एक उदाहरण सांगायचे. सन्मती सागर महाराज काय उदाहरण द्यायचे माहिती काय, स्वामी विवेकानंद एकदा रस्त्यावरनं चाललेले आणि त्यांचा तिरस्कार करणारा एक व्यक्ती होता, स्वामी विवेकानंदांचा. त्यांचा तिरस्कार करणाऱ्या व्यक्तीने काय केलं माहिती काय, रस्त्यावरनं जाता स्वामी विवेकानंद शिवी दिला. शिवी दिल्यानंतर स्वामी विवेकानंद काय बोलले नाहीत त्याला, तसंच पुढे गेले. आणि काय लक्षात आले, तिथनं स्वामी विवेकानंद पळत आले आणि आपल्या खिशातनं 10 रुपये नोट काढल्याने म्हणजे तुला ही बक्षीस घे म्हणले, मला शिवी दिल्याबद्दल. हे मला काय नको म्हणले, तुम्ही बक्षीस घ्यायला पाहिजे, नको मला बक्षीस, तुमचं घ्या. मग ते घेतले, नोट बघितले आणि खिशात घातले आणि परत जरा पुढे गेले आणि परत आले आणि म्हटले मगाशी 10 रुपये दिलेले दे की. तो म्हटला मी कुठं दिले, मी घेतलंच नाही, तुमच्या खिशात घातलंय ना, बघा. मग खिशात काढून बघते, होय घेत. त्यावेळी स्वामी विवेकानंद त्याला काय म्हणले माहिती काय, जसं तू माझे 10 रुपये घेतले नाहीत माझ्याकडेच राहिले, तसं तुझ्या शिव्या मी घेतले नाही ते तुझ्याकडेच राहिल्या. किती छान होतं. हे आचार्य सन्मती सागर महाराज कायम द्यायचे. त्यामुळे आम्ही कोण काय दिलं तर घ्यायचंच नाही, ते चांगलं घ्यायचं आहे. ते काय सोडा, ते घेतेतच सोडा, ते काय सांगण्याची अवस्था आहे. त्याला कंट्रोल करायचं हो. बघ का, राग द्वेष क्रोध अधिक नाही, हे सगळे येते सगळ्यांना. सगळे जीव आहेत म्हटलं ते जीवाने येणार आहे. खरा धर्मात्मा कोण आहे त्याच्यावर बी विजय मिळतोय. खरा धर्मात्मा तो आहे. धर्मात्मा राग द्वेष आले, राग द्वेष प्रकट करतोय, तो धर्मात्मा नाही, अधर्मात्मा आहे तो. जो राग द्वेष नाही कंट्रोल करतोय आणि राग द्वेषावर सुद्धा विजय मिळवतोय, तो खरा धर्मात्मा आहे, तो खरा वीर आहे आणि तो महावीरांचा पुत्र आहे. महावीर म्हणजे काय, वीर म्हणजे काय आणि महावीर म्हणजे काय, मी कायम सांगतोय. वीर याचा अर्थ काय आहे माहिती काय, जो दुश्मनाला सुद्धा क्षमा करतोय तो वीर आहे, किंवा दुश्मनाला युद्धामध्ये जिंकतोय तो वीर आहे. परंतु जो क्रोधाचेच भाव मनात आणत नाही तो खरा महावीर आहे. काय म्हणलो मी, वीर खरा कोण आहे, जो युद्धामध्ये दुश्मनाला जिंकतोय किंवा दुश्मनाला क्षमा करतोय तो वीर आहे. परंतु जो क्रोधाचेच भाव मनात आणत नाही तो महावीर आहे. मग आम्हाला काय बनायचं आहे, बनायचं नव्ह का सगळ्यांना, खरं महावीर बनायचं नव्ह का. मग क्रोधाचे लवलेश आजपासून आणून द्यायचं नाही. काय झालं तर याला हुवान होत आलं तरी कर्माच्या उदयामध्ये आलं तर रोखण्याचा पुरुषार्थ तर आपण करायला पाहिजे. हे गोष्ट असे आज सगळ्यांचं येतोय. मग बरेच जीव असे आहेत की किती आलं तरी क्रोधाला नाही किती सहन करतात बघा. आपण करायला पाहिजे. हेच करायसाठी आपण इथं जैन धर्मामध्ये जैन कुलामध्ये जन्म घेतलाय. ह्या गोष्टी महत्वाच्या. त्यामुळे जेवढं बुद्धीने विचार केला जातोय ना मराठी. हा, कर्मावर जर आपण ठपका ठेवला तर तो बुद्धीने विचार करतो ना आपण. बरोबर आहे की. तिथे समर्पणाचं हे पाहिजे. आचार्य भगवंत एक कायम वाक्य सांगायचे, सुख दुःखा कर्म की काट सके ना कोय, ज्ञानी काटे ज्ञान से अज्ञानी काटे रोय. आचार्य भगवंत सन्मती सागर महाराज कायम सांगायचे प्रवचनात, सुख दुःखा कर्म की काट सके ना कोय. सुख दुःख कर्म या तिघांना काटू शकत नाही पूर्ण 100%. काटणार आहे कवा, मोक्ष मार्गावर असणार आहे तेव्हा, किंवा आर्यंत बघायच्या मार्गावर असणार त्यावेळी. परंतु आत्ता ह्याच्यामध्ये नाही कोण काटू शकतोय, ज्ञानी ज्ञानानं काटतोय, अज्ञानी अज्ञानानं. अज्ञानी रडत बसतोय की मला दुःख झालं, मला हे झालं, मला ते झालं, तो रडत बसतोय. आणि जो ज्ञानी आहे तो यात रडत बसत नाही. आपला आपला धर्माचा पुरुषार्थ आपले आपले जे क्रिया आहेत ते करत राहतोय. कशाला रडायचं आहे बरं, रडून काय होणार आहे. आता दुःख आले, ते दुःख घडले, ते कर्माच्या उदयामध्ये घडले, ते दुसऱ्या कोणी केलं नाही, दुसरं कोण द्यायला नाही आपल्याला. आपलेच कर्म उदयात आहे म्हणून सगळे करलेत ना. ते आले उदयात, ते हसत ज्ञानानं काटा की. रडत कशाला बसायचंय, हसायचं निवांत. काय टेन्शन लेणे का नाही और देणे का नाही. काय म्हणलं,
घ्यायचं बी नाही टेन्शन आणि द्यायचं बी नाही. आपण जसं आयुष्यभर काढले तसंच की आहे माताजी. हा त्यामुळे काय नाही विचार घ्यायचं नाही. मी कायम म्हणते तसं, या कानानं ऐकायचं, या कानानं बरोबर आहे. हीच गोष्ट महत्वाची आहे. पुढच्या आता भागामध्ये म्हणतात अरहंत. अरहंत भगवान में सर्वज्ञता और वीतरागता नहीं होती, जीव मात्र रागाती और अज्ञानता से युक्त होते है, ऐसा अवर्णवाद नहीं करना. अवर्णवाद काय सांगले तर अरहंताचा अवर्णवाद काय आहे? अरहंत भगवंतांच्या मध्ये सर्वज्ञता नाही, वीतरागता नाही असं म्हणणे, किंवा जे महाराज आहेत ते महाराज नाहीत, त्यांच्यात महाराज पण सांगाले हो, हे अवर्णवाद आहे. किंवा जीव रागादी आणि अज्ञानतांनी युक्त असतात असं सांगायचं आहे. जीव खरा नाही आता दुष्ट आहे हो, माझा चिडका स्वभाव आहे असं म्हणणे हे बी अवर्णवाद आहे. तुमचा स्वभाव काय आहे? आपला स्वभाव काय आहे? जीवाचा स्वभाव नाही आता दृष्ट आहे की नाही, हेच खरं आहे, हे सत्य आहे, हा धर्म आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. आणि याला विपरीत मानणे, माझा स्वभाव पहिल्यापासून चिडका आहे असं म्हणणे हे अवर्णवाद आहे. कारण की जीवाचं जे खरं ओरिजिनल रूप आहे ते तुम्ही मानला नाही. 7 तत्वातलं एक तत्व घालवलं का नाही. सम्यक तो पाहिजे असेल 7 तत्व पाहिजेत. जसं मी परवा सांगितलेलं, आचार्य भगवंतांनी एक रत्नाकर श्रावचारमध्ये आचार्य भगवंत समजगुरू स्वामीजींनी एक सूत्र दिले, नाही मंत्रोक्षरण्यो. काय म्हणले? याचा अर्थ लय भारी आहे. काय सांगितले? कुठला तरी एक मंत्र आहे की तो मंत्र म्हटल्यानंतर विषाच्या वेदना सुद्धा नाहीशा होतात, किंवा विष बी नाहीसं होते, विष चढलेलं माणसाला. आता समजा तो मंत्र ज्या व्यक्तीला विष चढलंय त्या व्यक्तीजवळ आम्ही मंत्र म्हणालोय,